नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमेची तिथी येते. मराठी महिन्यानुसार प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व देखील असते. धार्मिकतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने फायदा होतो. वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते. या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या भाज्या आपल्याला खायच्या नाही आहे. बघा, जर का तुम्ही या भाज्यांचं पौर्णिमेच्या दिवशी सेवन केलं तर यामुळे माता लक्ष्मी ही घरातनं नाराज होऊन निघून जाऊ शकते. माता लक्ष्मी आपल्यावर जर का नाराज झाली तर बघा, आपल्याला आर्थिक अडचणींना, आर्थिक प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावा लागू शकतं. बघा, आपण रोज जे काम करतो ते ह्या लक्ष्मीसाठी म्हणजेच ह्या पैशांसाठी आपण काम करत असतो. पैसा असेल तर सर्व काही असतं. माणसाजवळ पैसा असेल तर सर्व काही असतं आणि सर्व काही असण्यासाठी माणसाकडे पैसा हा असणं महत्त्वाचं असतं. आणि हा पैसा म्हणजेच ही लक्ष्मी आपल्याला टिकून ठेवण्यासाठी किंवा ही आपल्या घरातनं नाराज होऊन जाऊ नये यासाठी आपल्याला काही गोष्टींचं पालन हे करावं लागतं. आणि त्यामुळेच आपल्याला ह्या पौर्णिमेला, त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या पदार्थांचं या दिवशी चुकूनही सेवन करायचं नाही आहे. ज्यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होऊ शकते आणि आपल्याला आर्थिक अडचणींना तोंड द्यावा लागू शकतं. आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर का माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री माता लक्ष्मी नक्की लिहा. आणि तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. त्यांना भगवान विष्णूंचा 10 प्रमुख अवतारांपैकी 9वा अवतार मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांना मोक्षही प्राप्त झाला होता. 2024 मध्ये वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथी ही बुधवारी 22 मेला संध्याकाळी 6:48 सुरू होईल आणि गुरुवारी 23 मे रोजी संध्याकाळी 7:23 असेल. त्यामुळे 23 मे रोजी वैशाख पौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे. उदय तिथीनुसार 23 तारीख गुरुवारी हे व्रत केले जाईल आणि ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी देखील गुरुवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजाही करायची आहे. आता बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं नाही तर बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर अशा सेवा करत असतो, भरपूर असे उपाय देखील करत असतो. पौर्णिमा आणि अमावस्येला जर का आपण काही गोष्टींचं पालन केलं तर बघा, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आणि जर का पौर्णिमा आणि अमावस्येला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर बघा, यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती देखील होत असते. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरीही आपल्याला ह्या भाज्या चुकूनही खायच्या नाही आहे. सर्वात अगोदर म्हणजे या दिवशी आपल्याला मद्य, मांस, नॉनव्हेज, मांसाहार अजिबात करायचा नाही आहे. तुम्हाला मांस, मच्छी, अंडी या पदार्थांचं सेवन पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे. जर का तुमच्या घरामध्ये या पदार्थांचं तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवन करत असाल तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातनं काढता पाय घेते. यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला या दिवशी लाल भाज्यांचं सेवन करायचं नाही आहे. म्हणजेच बीट, कांदा तुम्हाला या दिवशी चुकूनही सेवन करायचा नाही आहे. जर का तुम्ही भाजीमध्ये कांदा वापरत असाल तर बघा, या दिवशी तुम्ही जर का नैवेद्य दाखवणार असाल तर त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा वापरलेली भाजी तुम्हाला दाखवायची नाही आहे. कांदा विरहित तुम्ही भाज्यांचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी लाल भोपळा, ज्याला आपण
डांगर म्हणतो, ज्याला काही ठिकाणी पंपकिन, लाल भोपळा असं म्हणतात. तुम्हाला या दिवशी या भोपळ्याचं सेवन करायचं नाहीये. ही भाजी तुम्हाला घरात देखील चुकूनही करायची नाहीये. या दिवशी तुम्हाला हा भोपळा कापायचा देखील नाही. पौराणिक मान्यतेनुसार वैशाख महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने अपूर्ण राहिलेल्या इच्छा देखील पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. यानंतर पाण्याने भरलेली घागर तुम्हाला ब्राह्मणाला दान करायची आहे. संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करून सत्यनारायणाची कथा वाचायची आहे. प्रसाद आणि पंचामृत याचं तुम्हाला वाटप करायचं आहे. भगवान विष्णूंना या दिवशी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. बघा, तुम्हाला या दिवशी या गोष्टी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून करायच्या आहेत. भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला बघा, भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना यावर तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दही सेवन करायचं नाही आहे. बघा, दह्याचं जर का आपण सेवन केलं तर यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह हा कमजोर होतो आणि जर का चंद्रग्रह कमजोर झाला तर बघा, आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी दह्याचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे. या दिवशी आपल्याला चुकूनही सातूचं सेवन करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला वाढलेलं ताट असतं, जर का ते चुकून एखाद्याने ओलांडलं तर बघा, अशा ताटातलं जेवण देखील आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे. जर का आपण या दिवशी ह्या गोष्टी केल्या तर बघा, यामुळे चंद्रग्रह हा नाराज होतो आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरातनं काढता पाय घेऊ शकते आणि आपल्या घरात दरिद्री येऊ शकते. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही ह्या भाज्यांचं सेवन करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी कांदा आणि लसूण या पदार्थांचं देखील सेवन करायचं नाही आहे. तर या गोष्टींचं पालन आपल्याला ह्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.